नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच राजकीय बातमी समोर येते. शिवसेनेच्या गोटातून विधान परिषदेच्या 7 जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. तडजोड न करण्याची शिवसेनेनं भूमिका घेतलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे. आधीच्या 5 आणि नव्या 2 जागांचा प्रस्ताव ठेवल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि यावरून शिवसेना मात्र 7 जागांवर ठाम आहे. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीच्या वेळेस आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता 7 जागा मिळाव्यात अशी मागणी आणि ठोस भूमिका, ठाम भूमिका ही शिवसेनेनं घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, शिवसेना 7 जागांवर ठाम आहे. भाजपा शिवसेनेला 7 जागा सोडेल, काय नेमकी चर्चा सुरू आहे? जगदीश, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की समन्वय समितीची महायुतीची बैठक जी आहे ती आतापर्यंत एकच बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भाजप हा या महायुतीतला मोठा भाऊ म्हणजे संख्याबळावरती मोठा भाऊ असल्यामुळे जे आहे ते 12, 3 आणि 2 म्हणजे भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 अशा जागांचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र शिवसेना जी आहेत ती जास्त जागांसाठी आग्रही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस लोकसभेच्या, विधानसभेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, इतकंच नव्हे तर यापूर्वीच्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी ज्या काही निवडणुका झाल्या आणि राज्यसभेसाठी पण ज्या काही जागा वाटप झाली होती त्यावेळेस सुद्धा जे आहे ते शिवसेनेला, शिंदेंच्या शिवसेनेला जे आहे ती एक थोडीफार कमी जागांची भूमिका घ्यावी लागली होती. मुंबईमध्ये पण शिंदेंना हव्या तशा जागा ज्या आहेत महानगरपालिकेमध्ये मिळाल्या नव्हत्या आणि त्याचमुळे शिंदेंचं असं म्हणणं, यावेळेस शिंदेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आम्हाला म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला जे आहेत त्या 7 जागा मिळाव्या. इतकंच नव्हे तर शिंदेंच्या शिवसेनेला जे आहेत त्यांनी कोकणामध्ये, नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये जे आहेत ते जास्तीच्या जागा मागितल्या आहेत. त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेने जे आहेत त्या जास्त जागा मागितलेल्या आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की विधान परिषदेच्या जागांवरून जे आहे ते शिंदे आणि त्याचबरोबर भाजप यांच्यामध्ये जी आहे ती चढाओढ लागलेली आहे. खास करून ज्या ठिकाणी शिंदेंची शिवसेना अधिक प्रबळ आहे, आपण बघतो की कोकणाची म्हणजे रायगड, रत्नागिरीची जागा असो किंवा मग विदर्भातली जागा असो आणि त्याचबरोबर ठाणे जो शिंदेंचा स्वतः एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे ती तर त्यांच्या हक्काचीच जागा आहे. मात्र नाशिकच्या जागेसाठी सुद्धा जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. जर त्यांना विदर्भामध्ये, कारण बच्चू कडू आता त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत, त्यामुळे विदर्भामध्ये त्यांना त्यांची ताकद वाढवायची आहे आणि त्याचमुळे शिंदेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्हाला विदर्भ, नाशिक, ठाणे आणि त्याचबरोबर आम्हाला कोकणामधली जागा जी आहे रायगड, रत्नागिरीची ती सुद्धा देण्यात यावी. त्याचबरोबर येत्या मंत्रिमंडळ जे शफल होणार आहे म्हणजे मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहेत त्या मंत्रिमंडळाच्या बदलांमध्ये त्या शिंदेंच्या शिवसेनेला जे आहेत, खास करून सूत्रांकडनं जी माहिती मिळाली की बच्चू कडू यांना सेटल करायचं आहे आणि त्याचमुळे बच्चू कडू यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामुळे विदर्भामध्ये बच्चू कडू हे शिवसेनेचा एक मोठा आणि स्ट्रॉंग फेस ठरतील आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला जिथे जिथे शिवसेना स्ट्रॉंग आहे पूर्वीपासून तिथे तिथे आम्हाला आमची ताकद आणखीन वाढवायची आहे आणि याचमुळे शिंदेंची शिवसेना जी आहे ती 13, 12, 3, 2च्या फॉर्म्युलामध्ये नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कमीत कमी 5 ते 7 जागा आमच्या पक्षाला देण्यात याव्या, जेणेकरून आम्हाला जी जसं भाजप त्यांची संख्याबळ वाढवू पाहत आहे तसंच शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा त्यांचं संख्याबळ वाढवायचं आहे. मात्र 17 जागांपैकी महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळतील याचा शेवटचा फॉर्म्युला जो आहे तो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भाजप 7 जागा सोडते की नाही ते बघावं लागेल. ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.